नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर मंत्रिमंडळ निर्णय दिनांक 22 एप्रिल 2026 रोजी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये महत्त्वपूर्ण असे निर्णय घेण्यात आलेला आहे. याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग वेळ वाया न घालवता मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वपूर्ण निर्णय कोणकोणते आहेत ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया. बघा, या ठिकाणी पाहू शकता, आज दिनांक 22 एप्रिल 2026 रोजी मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वपूर्ण असे निर्णय घेण्यात आलेला आहे. पहिला आहे सातारा जिल्ह्यातील मौजे नागेवाडी येथे IT पार्कला जमीन देण्याचा निर्णय. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळास 42.55% हेक्टर जमीन देण्यात येणार आहे. सातारा जिल्हा आणि परिसरातील IT क्षेत्राला प्रोत्साहन, युवकांना रोजगार आणि व्यवसायाच्या संधी. त्यानंतर दुसरा आहे राज्यातील कमाल जमीन धारण मर्यादा या नियमानुसार भोगवटदार वर्ग 2 मधून भोगवटदार वर्ग 1 मध्ये रूपांतरणाच्या अधिमूल्याची पुनर्रचना याबाबतची देखील अधिसूचना काढण्यास मान्यता देण्यात आलेला आहे. त्यानंतर आहे पाहू शकता, महाराष्ट्र राज्य कॉम्प्रेस्ड बायोगॅस धोरण म्हणजे CBG 2026 जाहीर. प्रत्येक जिल्ह्यात समन्वय समिती बायोगॅस प्रकल्प PPP हायब्रिड अन्युटी या ठिकाणी तत्वावर राबवणार. या वर्षासाठी 500 कोटीची तरतूद. घनकचऱ्यांचे पर्यावरणपूरक व्यवस्थापन, हरितगृह वायू उत्सर्जन कमी होणार. त्यानंतर राज्यातील 7 आदर्श महाविद्यालयातील शिक्षकांना विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार मूळ वेतन मिळणार आणि या पदांवरील शिक्षकांना उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या पदभरतीमध्ये अतिरिक्त गुण या ठिकाणी मिळणार आहे. बघा, एकूणच अशा पद्धतीने जी मंत्रिमंडळ बैठक आहे या बैठकीमध्ये हे 4 मोठे आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली व यांच्या संकल्पनेतून, यांच्या विचारातून आजचा हा मंत्रिमंडळ बैठक पार पडलेला आहे. या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये महत्त्वपूर्ण 4 निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. याची संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत. अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.